काल महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मी माझ्या पांडुरंगांचा धावा केला, विठ्ठलाचा धावा केला. कारण माझ्यावर जो प्रसंग आला होता आणि त्याचं देवाकडं मागणं मागितलं आणि मला आज खऱ्या अर्थानं माझ्या पांडुरंग, माझा देव भक्ताला त्या ठिकाणी वाचवतो याची मला प्रचिती आली. माझी मज असे घडली प्रचित, मला त्याची प्रचिती आली. आणि आज मनोज जरांगे यांच्या मुखातून हे सगळं कशासाठी चाललं होतं हे सगळं सत्य बाहेर पडलं. सत्य हे फार काळ झाकून ठेवता येत नाही. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. खरं लपवता येत नाही. मनोज जरांगे यांचं आंदोलन नेमकं कशा करता चाललं होतं? खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाकरता चाललं होतं की कोणा राजकीय पक्षाला फायदा व्हावा, की स्वतःला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी, याच्याकरता हे आंदोलन चाललं होतं? याचा उलगडा आज प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून बाहेर आलेला आहे. आज त्यांची जर मुलाखत पाहिली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणजे एक एक इतके त्यांनी मुद्दे दिले, इतके पुरावे, नवीन पुराव्याची गरजच नाही, इतके पुरावे सांगितले. त्यांच्या उपोषणातलं आज एक वाक्य असं आहे की उपोषण बेगडी आहे. तुम्ही नीट माझी महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या आणि सगळ्यांनाच, विशेष करून जरांगे यांच्यावर जी माणसं भोळेपणानं प्रेम करतात, काही अंधभक्तीनं प्रेम करतात, काही लाभासाठी स्वार्थापोटी जमा झालेली माणसं, ज्यांना कोणाला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व्हायचे, अशा माणसं, माझी सगळ्यांना विनंती आहे की जरांगे आज काय म्हटले की उपोषण हे बेगडी आहे. हे त्यांचा शब्द आहे, बेगडी उपोषण आहे. मी असं बेगडी उपोषण करणार नाही. आणि मला रात्री 12 वाजता लोकांनी प्रचंड आग्रह केला, उठा 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 पाटील, तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे. लोकांनी आग्रह केला असेल, लोक खूप चांगले आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह केला होता? काल जसा उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला, तुम्ही जाहीर करा टीव्ही समोर कोणते लोक आहेत पाटील तुम्ही उपोषणाला बसा, पाटील तुम्ही मरा उपोषण करून. असे किती मराठा समाजाचे लोक म्हणले होते? कुणीच म्हणलं नसावं. आणि म्हणलं जर असेल तर बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे. तर म्हणता तुम्ही टपोले ओळखून घ्या. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे. त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे आणि आज ते समोर दिसले. आम्ही प्रामाणिकपणासाठी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, लोणावळ्याला घेतल्या, वाशीत घेतल्या, अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या. या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या. आणि म्हणून आमचं त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आणि हे मी वारंवार सांगत होतो. आजच्या मुलाखतीत त्यांचं दुसरं एक महत्वाचं वाक्य आहे, ते वाक्य सगळ्यांनी अंडरलाईन करून हाच पुरावा आहे, याच्यापेक्षा काय मोठा पुरावा नाही. मराठ्यांनो, आता खुर्ची हिसकायला तयार राहा. आंदोलन कशासाठी चाललं होतं? आरक्षणाकरता चाललं होतं, मराठा समाजाच्या कल्याणाकरता चाललं होतं, सगळे सोयरे मिळवण्याकरता आरक्षण चाललं होतं. आणि आता काय म्हणतो? खरं खुर्ची ओढायला तयार राहा. अरे तुला खुर्चीच पाहिजे होती. तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं. हे पहिल्या दिवसापासून पाहिलं. एक एक शब्द याच्या लक्षात ठेवा. हा म्हणला ना, सगळ्या माझ्या बाईट काढून पहा. यांनी एक घोषणा केली, मी 7 उपमुख्यमंत्री करणार. या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री. पण ह्या माणसानी सांगितलं नाही का मुख्यमंत्री कोण होणार. माझा आग्रह आहे समाजाला, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, कोणासाठी चाललं होते?
या माणसाचा बेगडीपणा, लबाडपणा हा सगळ्याच्या सगळा बाहेर आलेला आहे. सगळे सोयरे, सगळे सोयरे, सगळे सोयरे, सगळे सोयरे. 6, 7, 8 महिन्यापासून फार पागल झाला महाराष्ट्र. जसं काय सगळे सोयरेचं आरक्षण मिळालं की मराठ्याच्या लोकांना डायरेक्ट कार येणार येतं, त्यांच्या घरावर सोन्याची पत्रे येणार येतं, हेलिकॉप्टर येणार आहे आणि सगळे सोयरे दिलंच पाहिजे. आज तो म्हणला, आता मी ऐकलं त्याच्या मुलाखतीत, की समोर येऊन चर्चा करायला पाहिजे. माझी मनोज जरांगे यांना आव्हान आहे. पहिल्या दिवशीचा चॅलेंज होतं. एक तर त्याला कायद्यातलं काडीची अक्कल नाही, काडीची अक्कल नाही. कशाला आरक्षण म्हणतात, कशाला कायदा म्हणतात, काडीची अक्कल नाही. हा सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे हे त्याच्या बावळट बुद्धीचं खुळे. सगळे सोयरेमुळं मराठ्यांचे करोडो लेकरं कसे कलेक्टर होणार. जरांगे, तुझ्या जर हिंमत असतील, माझी भाषा खालची नाही, मी कितीतरी मोठ्याने बोललो, माझं कितीतरी हे मी मोठ्याने बोलतो ना, माझ्या पोटाची आग आहे. यांनी माझ्यावर काय केलं आता ते माझं जाऊ द्या. आता समाजाचं पहा, समाजाचं नुकसान किती झालंय. सगळे सोयरेमुळं मराठा समाजाची मुलं कशी कलेक्टर होणार. कारण याचे शब्द आहे बरं का. माझं मराठा समाजाला आव्हान आहे, तुम्ही याच्या मागच्या बाईट काढून पहा. हा काय म्हणतो की माझ्या करोडो लेकरा बाळांना मला अधिकारी कलेक्टर करायचं स्वप्न मला पूर्ण करायचंय. अरे जरांगे, महाराष्ट्रामध्ये फक्त 323 कलेक्टर आहेत. करोडो कुठून आले, कुठून करोडोचा काय संबंध आहे. लोकांना फक्त भ्रामक स्वप्न, असं काहीतरी दाखवायचं का मी एकदम तारणहार आहे, मी ब्रह्मदेव आहे आणि मी असा आहे, मी तसा आहे. मी काल खूप दुःखी झालतो, आत्मक्लेश केला. माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं, घाबरू नका म्हणले, ज्याला सुरुवात असते ना त्याला हा शेवट निश्चित असतो. आणि जरांगेचा शेवट आता सुरू झालेला आहे. माझी चॅलेंज आहे की सगळे सोयरेमुळं कसं मराठा समाजाचं कल्याण होईल हे तू समोर आहे. तू म्हणला ना मी समोर आणि मीडियाच्या समोर आहे, समाजाला कळू दे तुझी बुद्धिमत्ता काय आहे हे समाजाला कळलं पाहिजे. आव्हान आहे. आणि जर तुला माझ्या समोर बसायचं नसन तर नको बसू. पण मराठा समाजामध्ये अनेक कायदे तज्ञ येतं, या कायद्याचे ड्राफ्टचे अभ्यासक येतं, त्यांच्या समोर बस आणि समाजाला लाईव्ह सांग कसं कल्याण होतंय. काही मागण्या मागायच्या, काय त्या मागण्या पहिल्यापासून मागण्या इतक्या पलट्या हल्ल्या. हा डबल ढोलकी पलटीबाज माणूस इतक्या पलट्या मारले. 14 ऑक्टोबरची जी करोडो लोकांची सभा होती त्याच्यात बघा, त्याच्यातल्या मागण्या काय ना आताच्या मागण्या काय. हैदराबादचं गॅजेट लागू करा, हैदराबादचं गॅजेट लागू करा. अरे मी त्याला स्वतंत्र, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत त्याच्या आणि सगळ्या गावकऱ्यांना विचारलं लागू करा म्हणजे नेमकं काय करायचं बा. तुम्ही एक ड्राफ्ट तयार करून द्या ना, हैदराबाद गॅजेट लागू करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. जरांगे काय करतात, गोल बोलतात आणि हे आमच्या भोळ्या लोकांना कळत नाही. आणि सगळे भोळे लोक त्यांनी माझ्यावर असे दुश्मनासारखे सोडून दिले मला मारायला. मला फरक नाही, ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. माझं मरण कधी दिलंय मला माहित नाही, पण शेवटपर्यंत आम्ही सत्य सांगण्याचा काम करणारे. आणि निश्चित माझ्या देवानं माझा धावा आज ऐकला. माझी विनंती आहे, मराठा समाजामध्ये अनेक चार्टर्ड अकाउंटंट आहेत, अनेक बुद्धिजीवी माणसं आहेत, यांनी आता बाहेर यायला पाहिजे आणि गेल्या 10 महिन्यापासून याचं सोशल ऑडिट करायला पाहिजे. किती सभा झाल्या, किती रॅल्या झाल्या, किती रुपयाचे हार आणले, किती जेसीपी आणले. लाज वाटायला पाहिजे, लाज. मला तरी लाज वाटती, ज्या गावात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, ज्या तरुणानं आत्महत्या केली, त्या गावात हा माणूस हार घेतोच कसा. काय कारण आहे हार घ्यायचं. अजून आपल्याला काहीच मिळालं नाही, एवढे हार घ्यायचं काय कारण आहे. मला मान्य आहे
समाजाच्या भावना मला कळतात. महाराज मला खूप फोन आले, धमक्याचे आले, चांगले सांगणारे फोन आले. महाराज तुम्ही बोलू नका, कधी नव्हत एवढा समाज एक झाला, तुम्ही या समाजाचे. अरे मी त्याच्यासाठी चालतो ना, कधी नव्हत. पण मिळालं काय? कधी नव्हत हा समाज एक आला आणि ह्या समाजानं काहीतरी मिळवायचं का काहीतरी आपला तोटा करायचा. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं, गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी खड्ड्यात जाणार आहे. आणि तुम्हाला सांगतो येत्या पुढच्या काही दिवसात याच्यामुळं मराठ्याचे डोके फुटणार, म्हणजे फुटणार, भांडणच लागणार. कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला. आलेल्या प्रत्येक लोकांचा वेळ वायाला गेला. पेट्रोल, डिझेल, जेवणा खावण्याचा खर्च, या सगळ्याचं सोशल ऑडिट करा. त्या माझ्या माहितीप्रमाणे मी विचारले 1000 कोटीच्या पुढे पैसे खर्च झाले. आणि हे पैसे निदान त्या आत्महत्याग्रस्त लोकांच्या घरात जर दिले असते ना, त्या सगळ्या लोकांचं कल्याण झालं असतं. पण याला डोकं लागतं, याला अक्कल लागते, याला विजन लागतं, याला नेतृत्व परिणामाभिमुख लागतं. आपण केलेल्या कृतीचे काय परिणाम होतात, आपण केलेल्या बोलण्याचे काय परिणाम होतात. म्हणून मी हे पहिल्या दिवसापासून सांगत होतो, प्रस्थापित मराठ्यांना शिव्या घालायच्या लायकीचीच आहेत ते. मी कोणत्याच प्रस्थापित मराठ्यांचं समर्थन करत नाही. एका प्रस्थापितांना तुम्ही शिव्या नाही घातल्या, त्यांना ऊर्जा ऊर्जा म्हणले, लय ऊर्जावान हो, काय ऊर्जा हो हो. इतका नाटक्या माणूस, या नाटक करायचं असं हिने खरं तर इकडे यायलाच नव्हतं पाहिजे, नाटक कंपनीत जायला पाहिजे होतं. साहेबात काय ऊर्जा आहे, साहेबात ऊर्जा आहे ना, साहेबाचे आम्ही कार्यकर्ते येतो. साहेबांचं विजन, साहेबांचं नेतृत्व आम्हाला माहिती आहे. काही प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात, वाईट गुण असतात. प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात बोलला आणि आता हा म्हणतो, याचं स्टेटमेंट काल परवाचं असे की मी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या लोकांना मी निवडून देणार. का निवडून देणार? काय दिलं यांनी आपल्याला? गावबंदीचे बोर्ड तू लावायला लावले आणि आता निवडून द्यायची भाषा तू करतो. सामाजिक घडी, जाती गावागावातील सामाजिक घडी या माणसानं उद्ध्वस्त केली. वारकरी उद्ध्वस्त केला. माझ्या गाडीला पंढरपुरात आग लागली, ती अग्निशामकनी लावली, तो भाग वेगळा. पण जातीमध्ये मराठा माळ्यामध्ये यांनी आग लावली, मराठा वंजारीमध्ये यांनी आग लावली, धनगरामध्ये यांनी आग लावली. यांनी तिली जेवढे काही 18 पगड जातीचे लोक आहेत या जातीमध्ये यांनी आग लावली. ही आग कोणी जावणार? सामाजिक गावगाड्याची सामाजिक घडीच उद्ध्वस्त या माणसाने केलेली. हे पाप सोपं नाही. आमच्या साधू संतांनी हे सगळं जोडलं. अवघी एकाचीच विनय येथे कैसे भिन्न भिन्न याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे येथे नाही याती कुळ, जात पात उच्च नीच काही नेणे भगवंत. आम्ही काही जातपात न पाळणारे आम्ही वारकरी येतो. याच्या आधी हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही. ह्या माणसं, आणि याचं स्टेटमेंट काय, मी हिशोब करणारे, मी बघणारे. 90-92 मतदारसंघ असे येतं की माझा हिशोब चाललाय, मी बी आता 4% व्हायला लागलोय. आणि मी आता काय करणार आहे, मी आता जाती धर्माची समीकरणं कशी जुळतात ते बघून मी निवडणूक लढवणार आहे. अरे जरांगे, तुला भारतीय संविधान, भारतीय घटना माहित नाही, तुला निवडणुकीचा कायदा माहित नाही. निवडणूक ही जाती धर्मावर कधीच लढली जात नाही. निवडणूक ही मुद्द्यांवर लढली जाते. आणि जाती धर्मावर जर निवडणूक लढवली असेल, कुणी जातीच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून जर कुणी विजय केला असेल तर कोर्टात त्याला चॅलेंज करता येतं आणि ती निवडणूक रद्द होते. कायदा आहे. आणि तू खुशाल मीडियावर सांगतो की जाती धर्माच्या समीकरणावर. अरे जाती धर्माच्या समीकरणावर नाही, विकासाच्या मुद्द्यावर, तुमच्या विजनवर, तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास असला पाहिजे, त्याला लोक मतदान करतील. अनेक गोष्टी बोललो मी. रोज काल परवा बोललो जरांगेंची भाषा कशी असावी. मी म्हणलं आता तरी समजन, मग तरी समजन, उद्या तरी समजन. मला भाजपबद्दल काय म्हणजे काही संबंधच नाही माझा. म्हणजे पुन्हा माझा संबंध हा काय करतो, हे लोक प्रेसा घ्यायला लावते, त्याची भाषा. हे लोक अरे प्रेसा घ्यायला लावते, ते ठरवते नाही पत्रकार बंधू. प्रेस घ्यायचा तुझा एकट्याचा अधिकार आहे का?
प्रेस काय जागीर आहे का तुझ्या? पुढे बोललो असतो, बोलत नाही मी आता. जागीर आहे? तुला असं वाटतं का हे सगळे पत्रकार, हे मीडिया तुझ्याची शरीरावर नाचावा? आम्हाला नाही अधिकार? मी नाही भारताचा नागरिक? माझ्याकडे नाही बोलण्याचं काही कंटेंट? टीआरपी साठी बोलतो, टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट पाहिजे तुला. फक्त तुला माहितीये व्ह्युअर्स गेले, तुझे व्ह्युअर्स गेले. कुत्र बघा ना तुझ्या बाईटला, व्ह्यूज जाऊन बघ. भाषा काय भाषा वापरावी? आपण संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव सांगणारे, ती भाषा वापरणारे माणसं आहोत. कालही बोललो मी, आज हा माणूस काय म्हणला? मला पत्रकारांनाच माझी विनंती, हात जोडून पाया पडून लागून या पाया विनवितो तुम्हाला. याचं लाईव्हच घेत नका जाऊ तुम्ही इथून पुढे. तुम्ही आधी याचं सगळं प्रेस घ्या आणि जी घाणेरडी भाषा असेल ती भाषा कट करून टाका. तुम्ही टीका करा ना, भाजपवर टीका करा, तुम्ही निश्चित करा, 100% करा, मुद्देसूद टीका करा. काय बोलला आज हा? ते कोण आमदारावर, कोण दरेकर का काय ते लाड, त्यांच्यावर काय बोलला? त्यांना मागूनच आता बोलू तरी कसा मी हो? मागून घालायचं पुढून काय काय घाणेरडी भाषा रे तुझी जरांगे. एवढ्या मोठ्या करोडो माणसाचा नेता स्वतःला बनवतो आणि इतक्या घाणेरड्या भाषेत तू टीका करतो. टीका कर, त्यांना जाब विचारलाच पाहिजे. नेत्यांना, सरकारला हा जाब विचारावाच लागतो. अरे पण पद्धत तर पाहिजे ना, आपल्या संस्कृतीची ओळख पाहिजे ना. तुला कळलं नाही आज तू काय केलंय, काय बोलला तू? आमच्या वारकरी धर्मातल्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या ज्या संत मालिकेमधल्या संत सखुबाई आहेत ना, त्या संत सखुबाईंचा अपमान केलाय तू जरांगे. संत सखुबाई ही आमच्या, तिने अभंग केले, तर अनेक मोठं काम वारकरी धर्मामध्ये आहेत. आम्ही पूज्य मानतो सखुबाईला. आणि काय म्हणला हा सखुबाईला? नुसती सखुबाई नाही तर आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारो, आमच्या आजी, आमची पणजी, त्यांची नावं सखुबाई आहे. आणि यानं सखुबाई या नावावरून तमाशातलं पात्र, नामर्दाचं षंढाचं पात्र दाखवलं. काय संस्कृती घ्यायची या माणसाकडून? काय याला नेता निवडला? मला पस्तावा, मी नाव निवडला होता नेता, मला पस्तावा आला. मी लगेच सोडलं. खऱ्याला खरं म्हणण्याची आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत माझ्यात मी दाखवली. किती लोकांनी मला दमदाटे दिला, मी त्याचा विचार केला नाही. मेलं तरी चालन, पण मी खरंच बोलणार. शेवटी माझा पांडुरंग माझ्या मदतीला आज धावला. काल काय म्हणला तो परत? याच्या आधी तो म्हणला एसीबीसी मान्य नाही. त्याला एसीबीसी मानता येत नाही. 2-3 ईसीबीसी काही म्हणतो, काही म्हणतो, माहितीच नाही. त्याला जर विचारा नाही एखाद्याने एसीबीसीचं फुल फॉर्म काय ते बी सांगता येत नाही. आम्ही मागितलंच नव्हतं, कशाला दिलं आमचं? बरं ठीक आहे, नव्हतं मागितलं, ठीक आहे, प्रत्येकाला अधिकारी, मागितलंच नव्हतं. मग कशाला तू म्हणतो एसीबीसीचं दार मोकळं करा, आम्हाला एसीबीसीतून आरक्षण द्या, आम्हाला ईडब्ल्यूएस बी मोकळं करा, आणि आम्हाला कुणबीतून आरक्षण द्या, आम्हाला ओपन मधून बी जाऊ द्या. एक काहीतरी ठरव ना. कायदेशीर बाब आहे. आरक्षण ही गोष्ट कायदेशीर आणि तांत्रिक गोष्ट आहे. या आरक्षणाला कायदे पंडितच पाहिजेत. आता एसीबीसीचं आरक्षण रद्द झालंय का? कोणत्या कोर्टाने रद्द केलंय का? ते आरक्षण चालू आहे, रद्द केलेलं नाही. आणि मग एसीबीसीचं आरक्षण जोपर्यंत रद्द होत नाही, बंद होत नाही, तोपर्यंत ईडब्ल्यूएस कसं चालू होईल? ज्यांच्या नोंदी कुणबीच्या सापडल्या त्यांना तर मिळणार आहे, त्यांना कोणी रोखू शकत नाही. जरांगे किती खोटं बोलतो. एक उदाहरण तुम्हाला देतो आणि त्यांना चॅलेंज. तू जर खऱ्या असशील ना, खऱ्या, तुला कळलं मला काय म्हणायचं असशील ना, तर तू जो एक स्टेटमेंट आहे, एक ना 5 बाऱ्या म्हणलेला आहे तू, की एक आमची विद्यार्थिनी ती मंडळाधिकारीची परीक्षा पास झाली, ती नायब तहसीलदारची, तिला कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं आणि ती कलेक्टर झाली. जरांगे
तुला चॅलेंज आहे, चॅलेंज. तू जी ती कोणची विद्यार्थिनी आहे ना, तिचं नाव तिला समोर आण. ही मुलगी मंडळाधिकारी झालती, नायब तहसीलदार झालती, आणि हिला कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं आणि ती डायरेक्ट कलेक्टर झाली. तिला समोर आणतो. नसता तुमची भाषा. या मराठा समाजाबरोबर तू खोटं बोलला. मराठा समाजाचं करोडो रुपयाचं तू नुकसान केलं. जाती जातीमध्ये विद्वेष तयार केला, भांडणं लावले, समाज गाडा उद्ध्वस्त केला. तू या मराठा समाजाची नाक रगडून माफी माग, नाक रगडून माफी माग. काल आता त्याचं एक स्टेटमेंट आहे, मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला सरकारचा डाव आहे, मला गोळ्या घालून मला मारणार येतो, जलात टाकून मारणार येतो. इथं पोलीस आहे, न्याय व्यवस्था आहे आपल्याकडं. मला सांगा, जलात टाकून कधी मारतेत का? पोलिस बसलेली तिथं, जेलात मारतेत पोलिस. कोठडीत गेला माणूस, अटक झाला. बरं, तू अटक कशासाठी झाला आज तू स्पष्टीकरण दिलं. आणि त्याचा तुझ्यावर, तुझ्या कपाळावर आहे ना जरांगे 420चा शिक्का आहे, नीट ध्यानात ठेव. तुझ्यावर आंदोलनाचा एक गुन्हा नाही, एक गुन्हा. आणि तुझ्यावर एकच गुन्हा दाखल आहे. तुझ्यावर गुन्हा आहे 420चा दाखल आहे. तुझ्या कपाळावर गुन्हा आहे 420चा. 420चा गुन्हा असलेले जरांगे कोठडीत गोळ्या घालीत नाही. कोठडीतून जेव्हा माणूस पळून जातो ना, तेव्हा पोलीस गोळ्या घालतात. काय म्हणतात त्याला? इन्काउंटर. इन्काउंटर. तू पळून जाणार होता का कोठडीतून? पळून जाणार होता तू? काय बोलतो, काय वागतो. मी काल जे वकील होते ना कोर्टामध्ये, ही फसवणुकीची 420ची केस चाललेली तिथं मी वकिलांशी फोनवर बोललो. मी विचारलं वकिलांना काय झालं कोर्टात. तर न्यायमूर्ती समोर बसले होते आणि मनोज जरांगेंचे वकील आहेत, सिनियर वकील आहेत, पण ते आले नव्हते. त्यांचा ज्युनियर आला होता आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांचा वेगळा वकील होता. तर त्या मनोज जरांगेच्या वकिलानं काय प्रेयर करावी कोर्टाकडे, काय प्रेयर केली माहिती का? तो जरांगे पाटलांना वेळ आहे का नाही 2 तारखेला, मी त्यांना विचारून सांगतो. ते समोरचे माननीय न्यायमूर्ती इतके भडकले ते ले जरांगे काय इतका मोठा आहे का? तुम्हाला त्याची वेळ विचारून सांगतो, त्याला जमन का नाही. आणि त्यांनी माननीय न्यायमूर्ती साहेबांनी जसं तुमच्या पेपरात छापून येतो बघ ताशेरे ओढले, तसे जरांगेंवर ताशेरे ओढले. आणि जरांगेंना सांगितलं आधी स्वतःच्या केसेस मिटवा आणि मग समाजाचं पहा. आणि ज्या माणसाला त्याला असं, त्या वकिलांना असं वाटलं का बस जरांगे म्हणजे ब्रह्मदेव येतं, ब्रह्मदेवाची आपण परवानगी काढून न्यायमूर्ती विचार, इथं कायदा श्रेष्ठ आहे, न्यायमूर्ती श्रेष्ठ येतं, इथं व्यवस्था आहे, संविधान श्रेष्ठ येतं, त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. हा सगळा भंपकपणा चाललेला आहे. किती अजून एक तुम्हाला चॅलेंज आहे, किती लोकांना कुणबी, मी काल आकडे जाहीर केले, किती लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले, त्याच्यातल्या व्हॅलिडिटी किती लोकांच्या झाल्या, आणि त्याच्यातून किती लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्या याची यादी तुम्ही जाहीर करा. तुमचं आंदोलन झाल्यापासून मराठवाड्यातलं बरं का, किती दाखले मिळाले, ते दाखले जोडून अर्ज किती लोकांनी केले आणि त्यांना किती नोकऱ्या मिळाल्या, ही एवढीच आकडेवारी जाहीर कर. मग तुझे 1.5 कोटी आहे ना, 1.5 कोटी, या 1.5 कोटीचा सगळा हा खोटारडा डॉलरा बाहेर पडल. काही सांगतो 1.5 कोटी लोकांना, कधी 1.25 कोटी, 57 लाख, 53 लाख. अरे त्या आमच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण मध्ये खानदेशात पहिल्याच होत्या. उगा आता आम्ही म्हणलं चलून दे बाबा, तो नावाने श्रेय होताय मोठं, आपला मराठीचा माणूस तो होऊन द्या मोठं. यापेक्षा आता काय, मला आनंद आहे आज तुम्हाला माझं बोलणं कळालं असेल की मी खूप याच्यात होतो,
भयानक स्ट्रेसमध्ये होतो, पण माझा देव, माझा विठ्ठल माझ्या बाजूने आला आणि त्यानं या जरांगेच्या तोंडातून बाहेर आलं की त्याची लढाई कशासाठी चाललेली आहे. त्याची लढाई हे सगळं राजकारण होतं, याच्यापेक्षा काही नव्हतं. सावध व्हायचं काम आमचे, सांगायचं काम आमचे. तुम्हाला जायचं तर जरांगेच्या पाठीमागे जा, त्यांनी निवडणुका लढवावा, त्या जरांगेने पक्ष काढावा, काय करायचं ते करावा. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तर नवीन 50 वाघ पाठवात आतमध्ये, मला त्याचंही काय म्हणणं नाही, त्यालाही माझ्या शुभेच्छा आहेत. मला राजकारणात पडायचं नाही, मला आमदार व्हायचं नाही, काय नाही. पण आज मला माझ्या देवानी साक्षात्कार दिला, एवढं सांगायला मी तुमच्या समोर आलतो. त्यांनी असंही एक वाक्य वापरलेलं आहे की नारायण राणे असतील, आपले अशोक चव्हाण असतील, या सगळ्यांना धमकावण्यात आलं, त्यांना आपल्याकडे उठण्यात आलं आणि त्यांची जशी काही मुक्तता करून टाकली म्हणजे भाजपच्या त्या नेत्यांची, परंतु त्यांचं संपूर्ण कार्य हे एकमेव पर्यंत दिसत आहे, असं का वाटतं? कसं आहे, हा 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 सगळा राजकीय गेम प्लॅन आहे. राजकारणात कुणाला तरी एक शत्रू लागत असतो, एक शत्रू दाखवायचा आणि मग माग त्याचे हे गोळा करायचे. आता अशोक चव्हाणांना ते आपल्या बाजूने आता घ्यायला लागले, नारायण राणेंना आपल्या बाजूने. म्हणजे कालपर्यंत तुम्ही अशोक चव्हाणांना गावात येऊन देत नव्हती. अशोक चव्हाण जर त्यांच्याच नांदेड जिल्ह्यामध्ये गावात आले तर मराठा समर्थकांनी, आंदोलन जरांगेंच्या समर्थकांनी अशोक चव्हाणांना अक्षरशः गावातून बाहेर काढलेले व्हिडिओ सगळे तुमच्या याच्यावर येतं. आणि ते अशोक चव्हाण आज तुम्हाला का पाहिजे? तुम्हाला निवडणूक लढवायची, मग तुम्हाला माहिती आता पैसे लागतील, मग पैसे कोणाकडे येतं? कदाचित पैसे अशोक चव्हाणांकडे असू शकतील असं त्यांचा अंदाज, आदर्श पैसे त्यांच्याकडे असू शकतील. त्यांना असं वाटतं की नारायण राणे साहेब त्यांच्याकडे पैसे असू शकतील. नारायण राणे त्यांनी त्यांच्या हे जे 3-4 मुलं होते, खरं मी सांगतो, त्या मुलांनी नारायण राणेच्या त्या काय नाव आहे, नितेश राणे का निलेश राणे, त्यांनी खरोखर मदत केलेली. त्यांच्या ज्यावेळेस 4 पोरं अटक होते तिथं, आणि तिथं कुणी पैसे खाल्ली, त्या मदतीतली पैसे कुणी खाल्ले हे बी मला माहिती, पण आता काय लय काढीत नाही. तर असं आहे त्यांचं. फक्त आता निवडणुका लढवायच्यात म्हणून माणसं पैसे पाहिजे असतील असं मला वाटतं. तुम्ही याच्यातही आरोप केला होता की 2 महिन्यापूर्वी तुम्ही पुरावे सादर करतो म्हणतात. तुमच्या आतापर्यंत ज्या पत्रकार परिषदा झाल्या, पत्रकार परिषदांमध्ये तुम्ही मौखिक बोलता, तुम्ही कुठच्याही प्रकारचे पुरावे समोर आणले नाही. आता पुरावे तुम्ही का समोर आणत नाही? याचंही कारण सांगतो, पत्रकार परिषदांचा अनुभव आहे. ऐका. हे पहा, एक तर महाराष्ट्रामध्ये ह्या माणसाच्या विरोधात एक माणूस बोलत नव्हता, एकही सिंगल. पहिला माणूस मी आहे की मी विरोधात बोललो. माझ्या नंतर बोलायला लागले, एकही राजकीय नेता बोलत नव्हता. बरं, माझ्याकडं पुरावे नाहीत, नाही पुरावे आहेत, अशातला काय भाग नाही, नीट ऐका. पण माझ्याकडे असलेल्या पुराव्यामध्ये त्याच्यामध्ये महिला आहे, आणि माझी इतकी खालची पातळी नाही की कोणाचं घरदार, कोणाचा संसार उद्ध्वस्त करावा, इथे ते दाखवा, बघा याचं काय त्याचं काय. त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत आरोप केला, मला ते संयुक्तिक वाटत नाही. विषय काय आहे की समाजासमोर जे नेतृत्व आहे त्याची सत्यता बाहेर काढणं. हे जर तुमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही माध्यमांसमोर किंवा समाजासमोर आणू शकत नाही, मग तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहात? अरे बिलकुल, मी डिफॉर्मेशन, हे बघा, मनोज जरांगेच्या विरोधात मी 3 केसेस दाखल करणार आहे. एक नोटीस तर पाठवलेली ऑलरेडी, जे माझ्यावर त्यांनी व्यक्तिगत बलात्काराचा दावा तिने दाखल केला, आरोप केला. हा बलात्कारी बाबा आहे, हा भोंदू बाबा आहे. आणि मी श्याम मानवांच्या बरोबर अंधश्रद्धा, दाभोळकरांच्या बरोबर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम केलेला माणूस आहे, आणि मला भोंदू बाबा. आणि मला तुम्हालाही विनंती आहे पत्रकार की त्याने इतकं बोलला, त्याने एक पुरावा नाही दिला सिंगल. त्याच्याकडे काय पुरावा आहे? एक किती बोलला तो, बाबा 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 काय बोलला तो. विषय आहे पुराव्याचा, पण हा सामाजिक वर्तन याचं सिद्ध करणं हे प्रथम गरजेचे आहे. आणि मी केस दाखल करणार आहे साहेब, मी स्वतः केस दाखल करणार आहे. तुम्ही महिलेचं काही तुम्ही आता सांगताय, तर या संदर्भात काही पोलिसांना तरी सांगणार आहात का? आम्हाला तक्रार देणार आहात? करणार आहे तक्रार, तुम्हाला सांगितलं ना. कधी हा कधीपर्यंत करणार? करीन, आज करीन, उद्या करीन. तुम्ही आपल्या पत्रकार परिषदेत म्हणतात की मनोज जरांगे पाटील जातील, भांडण लावलाय.
तुम्ही ज्याला पहिली पत्रकार परिषद घेतली असेल मला वाटतं, तुम्ही मराठा विरुद्ध वंजारी अशा पद्धतीचा एक मुद्दा आणला होता, ते काय? तुम्ही जर बीडची, मी त्यावेळेस इलेक्शन झालेली नव्हते. त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की पंकजा मुंडे जे आहेत, फडणवीसांनी मुंडे साहेबांनी पक्ष वाढवला आणि फडणवीसांनी त्याच पक्षातून पंकजा मुंडेंना त्रास दिला, पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक ठरवलं, असं आज पंकजा मुंडेंची बाजू देत आहे. आता पंकजा मुंडेंना कुणी हरवलं सगळ्यांना माहिती आहे. आता मी यांचं सांगतो की बीडमध्ये मराठा आणि वंजारी हा वाद इतका टोकाला पोहोचलेला आहे, इतका टोकाला पोहोचलाय. तर याचं मी मगाशी म्हणलं ना, सोशल ऑडिट करायला पाहिजे. याचं हे नुकसान झालेलं आहे का फायदा झालेला आहे? पहिल्या दिवशी सांगतो, हा राग चालू झाला आणि इलेक्शन मध्ये हा प्रचंड वाढला राग. आज पर्टिक्युलर बीडमध्ये मनामध्ये म्हणजे समोर जरी पाहिलं ना, एकमेकामध्ये या दोन्ही जाती जाळ दिसतो पर्टिक्युलर बीडमध्ये. आणि हे नुकसान या आर्थिक नुकसानापेक्षा हे पिढ्यानं पिढ्या ही आग विझणारी नाही. आणि पंकजा ताई मुंडे असतील आणि त्यांचे सगळे वंजारा समाजातील माणसं असतील, त्यांना माहिती आहे ना आपल्याला कुणी पाडलं, कसं पाडलं, काय काय बोललं, हे सगळं माहिती आहे. आणि ती आग मला नाही वाटत विजन परमेश्वरानं कुणी असा साधू संत आले तर एखाद्या दिवस ती आग विझू शकते. आपण काही क्षणांमध्ये समजून जाईल की म्हणून जरा किंचित भूमिका दिसत आहे. तुम्ही 2-2 महिने गायब असता, काही एकाने पत्रकार परिषद घेता, त्यानंतर परत 2 महिने गायब होऊन जाता. तुम्ही मराठा समाजाच्या बाबतीत काय करणार आरक्षण कशा पद्धतीनं द्यावं, तुमची मागणी काय सरकारकडे? ते गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आण रे साहेबांना सांगतो. मी कालही सांगितलं, राणे कमिटीने मराठा आरक्षणाच्या बाबतीत अहवाल दिला होता आणि त्याच्यावर सगळा खेळ कोर्टात चालला होता. मी तुम्हाला सांगतो, या प्रेसच्या माध्यमातून समाजालाही सांगतो की मी पिटिशन दाखल केली की कोणती जात ही प्रगत आहे, कोणती जात ही मागास आहे, हे ठरवण्याचं काम माननीय हायकोर्टाचं नाही. कोण प्रगत कोण मागास हे ठरवण्याचं काम हे आहे राज्य मागासवर्ग आयोगाचं. आणि मी विनंती केली कोर्टाला की हे सगळं तुमचं चाललेलं इथं बंद करा आणि हा सगळा डाटा, राणे कमिटीचा डाटा, हा सगळ्याचा सगळा डाटा राज्य मागासवर्ग आयोगाकडे द्या. राज्य मागासवर्ग आयोग ठरवीन मराठा समाज मागास आहे किंवा नाही. आणि त्याच्यानंतर मग, आणि त्याची पिटिशन मी केली. गायकवाड कमिशन, माननीय न्यायमूर्ती गायकवाड कमिशनचा आयोग माझ्यामुळे जन्माला आलेला आहे. आणि तुम्ही सांगता 2-2 महिने गायब असतो. माझ्या जीवावर, माझ्या घरावर हल्ले, मुंबईत हल्ले, हजारो फोन आहेत मला सकाळी 5 वाजल्यापासून. आता बोलू शकत नाही, इतक्या घाणघाण शिव्या चालू होतात. रात्री 10 वाजता झोपून देत नाही माणसं, घाणघाण पत्र पाठवतात मला. सोशल मीडियावर जर कमेंट पाहिजे ना, आमच्या घरचे काय परिस्थिती, साहेब एकदा मुलाखत घ्यायला या. तक्रारी दिल्या ना मी. म्हणजे जरांगींना काही कळत नाही, तुम्ही देखील कायद्याच्या मार्गाने चालायला हवा असं तुम्हाला वाटतं? येस ऐका ना, तुम्ही पब्लिक स्टंट करता असं देखील चर्चा आहे. अरे काय माझ्यावर हा कायम आरोप केला का पब्लिक स्टंट करतो. मग मी याचं उत्तर कालही दिलेलं आहे. पब्लिक स्टंट का, कशासाठी? ज्याला निवडणुकीत निवडून यायचं तो स्टंट करीन, ज्याला पैसे कमवायचे तो स्टंट करीन. माझा काही चॅनल नाही युट्यूबचा स्टंट करून मी रील स्टार होणार आहे, मला निवडणूक लढवायची नाही ना, मला पैसा कमवायचा नाही, काहीच नाही. हे त्याचं उत्तर. दुसरं तुम्ही जे विचारलं, तुम्ही तक्रार का नाही करत, तर तक्रारी केलेल्या आहेत मी. असं नाही तक्रार केलत नाही. मी नगरच्या आमच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, तर मुंबईला तक्रार केली, काल पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये 2-3 दिवसापूर्वी ज्या लोकांनी मला धमक्या दिल्या, मारायच्या, जायच्या, हे सगळं दिलं. आणि सोशल मीडियावर तर एवढे म्हणजे एवढं तयार होईल. आता कोणाकोणाच्या विरोधात कंप्लेंट देऊ? सोशल मीडियावर कमीत कमी 1-1.5 लाख माझ्या विरोधात अतिशय घाणेरड्या पोस्ट येतात. कसं काय कंप्लेंट द्यायची कोणाकोणाची? संरक्षणाची मागणी करताय करायची सरकारकडे? मला माझ्या कुटुंबाला संरक्षण सरकारने दिलं होतं. ज्यावेळेस माझ्या घरावर हल्ला झाला, माझ्या घरावर हे झालं, काय दगड फेकण्यात आले, एक जळता बोळा माझ्या घरावर फेकण्यात आला, त्यावेळेस मला सरकारने संरक्षण दिलं. मधल्या काळात आमचे सगळे नातेवाईक जमा झाले, सगळे मराठा समाजातले. महाराज तुमच्या पाया पडतो म्हणले, ते काय करा तुम्ही बोलू नका म्हणले. आणि म्हणून मी बोललो नाही. मलाही वडील धाराचं ऐकावं लागत ना, कोणाला रोज कोण शिव्या खायला मोकळे. म्हणलं बा आता मी बोलत नाही.
तुम्ही मला पंढरपुरात येऊन देणार नाही का? तुम्ही मला जगू न देणार नाही, वागू न देणार नाही, काहीच करून देणार नाही, कसं जगायचं? गायब असायचा काय प्रश्न आहे? तुम्ही हे कधी प्रश्न विचारू शकता? ज्या वेळेस मी निवडणूक लढली ना, तर तुम्ही माझी कॉलर पकडून विचारा, हे तुझा स्टंट चालला होता. आणि माझ्याकडे तुमच्या माहितीसाठी सांगतो, पॅन कार्डच नाही माझ्याकडे, मी पैसेच कमवू शकत नाही. कसे दाखवायचे? पॅन कार्डच नाही तर कसे पैसे दाखवायचे? धन्यवाद. हा परत 7 ते 11 महाराष्ट्राचा दौरा करणार, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार. आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणारे हे तिने आज नाही सांगितलं. उपोषणाला बसायच्या आधीच दौरा डिक्लेअर आहे, मग उपोषण आहे. कसं आहे, समाजाला भावनिक करायचं, ट्रिक आहे त्याच्याकडे, ट्रिक. समाजाला भावनिक करायचं, दौरा आधी डिक्लेअर आहे, भावनिक करायचं, आणि मग दौरे सभेला गर्दी कशी होईल, मग ते कसं पुढे समीकरण जुळतील, हा सगळा अभ्यास करायचा, असा सगळा त्यांचा प्रकार आहे. बाकी काय नाही. तुम्ही हे सगळं जे काही वास्तव मांडताय, पण तुम्ही का दौरा करत नाही लोकांपर्यंत? का मराठा समाजात पोहोचत? कसं आहे, मी कालच एक जणांना सांगितलं, फोन आला तर म्हणलं, भाऊ खऱ्याच्या मागे काय कोणी लवकर उभं होत नाही, आणि खरं बोलला कसा खेळायला राग येतो. मी खरं बोलणारा माणूस, खरंच बोलणारा माणूस आहे, आणि लोकांना लागतं बरं बोललेलं. छान छान जरांगेंच्या विरोधात काही बोलत नाहीत का तुम्ही? आमचे ते प्राध्यापक बाळासाहेब सराटे यांची जर मुलाखती पाहिल्या तर ते जरांगेंच्या विरोधात बोलतात, पण त्यांची बोलण्याची एक आपली जरांगे सर्वोच्च आहेत, नेते आहेत, आणि ते बोलतात सगळे सोयऱ्यात, काही फायदा नाही. आमचे देहू संस्थानचे मान्य हरिभक्तीपरायण आमचे सदानंदजी मोरे महाराज, तेही त्यांनी भूमिका त्यांच्या प्लॅटफॉर्मवर येऊन मांडलेल्या आहेत. तेही जरांगेंच्या आहेत. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पाहिली तर त्यांना जरांगेंची भूमिका मान्य नाही. जे काही काम झालं, असे अनेक लोक आहेत. आणि मी जाणं आणि मग लोकांनी मला शिव्या गाळ्या करणं, मग काय करायचं बा? आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं आणि आपलं थांबवायचं बा, बाकी काय नाही. आरक्षणामध्ये जरांगे पाटील सोबत होता, जरांगे पाटलांना प्रसिद्धी मिळाली, तुम्हाला मिळालेली असं अनेकांचं म्हणणं आहे, आणि तुम्ही ओबीसी आहात असं होतं. अरे मी जातीवंत, मी तो जो म्हणतो ना जातीवंत मराठा आहे. मी माझ्या पंजाची नावाची नोंद खरेदी करत होतं, गहाण करत होतं, त्याच्यावर कुणबी नोंद सापडली, आणि आमच्या नगर जिल्ह्यात पहिल्यांदा देवळाली प्रवारामध्ये पहिलं महाराष्ट्रातलं कुणबी सर्टिफिकेट निघालेलं, आणि आमच्याकडे सगळ्यांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. कुणबी सर्टिफिकेट आहे, आणि मग मला ओबीसी म्हणायचं, मग जरांगेचं पण कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं ना, मग आता जरांगे मराठा आहे का ओबीसी येतं? जरांगेला विचारायला पाहिजे. असं आहे. मी तेच म्हणलं, त्यांनी 1.5 कोटीचा आकडा आहे ना, ते म्हणले 1.5 कोटी पण जाहीर करा 1.5 कोटीची लिस्ट. नुसतं कागद भेटून फायदा नाही हो. यवतमाळमध्ये सगळे कुणबी येतं, आणि तेच कुणबी लोक आत्महत्या करतात. म्हणजे सर्टिफिकेट असून, कुणबीचं प्रमाणपत्र असून सुद्धा लोक आत्महत्या करतात. मग कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं, मग आम्हाला ही लढाईच खरी राजकीय लढाई आहे. मनोज जरांगे यांची लढाई ही फक्त गावामध्ये कोणाला तरी सरपंच करायचं, कोणाला तरी ग्रामपंचायत सदस्य करायचं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, हे जे आजूबाजूला जमलेले लोक आहेत ना, यांच्याकरता आहे शिक्षण, आणि त्याच्याकरता आडून आधी नाव त्याचं घ्यायचं, आणि फायदा खऱ्या अर्थाने कुणबी सर्टिफिकेट राजकारणाचं आरक्षण मिळतं. त्याच्यापेक्षा काय नुकसान झालं त्याचं सोशल ऑडिट करावं, मग अशी सांगितलेलं आहे. हो, मी बिलकुल, मला अधिकार आहे, मी निवडणूक लढवली, आणि माझ्या लक्षात आलं की हे आपलं काम नाही. आता तुम्ही पत्रकार बांधव येतं, तुम्हाला सगळे राजकारणी येतं, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही सगळ्यांची तपासण्या केलेल्या, आता उलटे पालटे त्यांना सगळ्यांना केलेले, तुम्हाला माहिती आहे. पण ते राजकीय काम माझं नाही, माझा स्वभाव नाही, माझा पिंड नाही. आज आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे, तुकाराम महाराज म्हणतात. त्या हा बघ तुम्हाला सांगितलं. परवा प्रेस घेतल्यानंतर सागर मंगळाच्या बाहेर आंदोलन केलं, काल जाती मंत्रालय परिसरात आंदोलन, आज आता पुढची काय भूमिका? सागर बंगल्यावर मी एकाच गोष्टीसाठी गेलतो, जरांगे जे बोलतो ते करीत नाही, हे मला सिद्ध करायचं होतं. जरांगे काय म्हटले, ते मागचं 3रं उपोषण सोडताना, हे चाललो मी सागर बंगल्यावर, सोडा मला,
चाललो काय काय बोलले ते आणि गेलेच नाही. मधूनच मागं आले. मी इथं तुमच्या सगळ्यांसमोर म्हणलं मी जातो तिथं जातो. मी किंमत मोजली ना. पोलीस स्टेशन मध्ये मला उचलून नेलं. माझ्या संग काय 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 झालं तर काही सांगायची गरज नाही. फडणवीसांच्या बंगल्यावर म्हणा एखाद्या जाऊन बघा बा पुढं किंवा पंचायत मंत्र्याच्या याच्यावर जाऊन बघा काय परिस्थिती काय परिणाम होते. पोलीस कसे काय चहा पाणी बाजी काय परिस्थिती कळलं तुम्हाला. तसं काय करणार हा तसं काय करणार मुख्यमंत्री नाही आता काय करणार नाही. आता मला एवढं सांगायचं बाबा हो आता बाद झालं. माझी त्यांना विनंती तुम्ही कसं कल्याण केलं ते सांगा. आणि आता तुम्ही मलाही विनंती भाऊ मलाही परमेश्वरांनी मलाही प्रेस घ्यायची वेळ नका होती. माझं काम संपल्यात जाम आहे असं मला वाटतंय. न्यायाधीशांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या तर त्याच्यावर मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की न्यायाधीश पण फडणवीसांचे नातेवाईक तुमच्याकडे काय त्या असं जर ते म्हटले असतील न्यायाधीश जर फडणवीसांचे नातेवाईक आहेत असं जर जरांगे मनोज असं म्हटले असतील तर त्यांच्यावर कोर्ट कंटेम्पचा गुन्हा दाखल करायलाच हवा. या माणसाचा न्याय व्यवस्थेवर बिलकुल विश्वास नाही. ही सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे. याला स्वतंत्र न्याय व्यवस्था निर्माण करायची. चार जे कोपर्णीच्या प्रकरणामध्ये जो हल्ला केला ना नगरच्या आमच्या अहिल्यानगरच्या जुना अहमदनगरच्या न्यायालयामध्ये तो न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास नाही याचं प्रतीक येते. आणि आज जर ते असं बोलले असतील मी ऐकलेच नाही की ते जे कोणी न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश साहेब फडणवीस यांचे नातेवाईक आहेत आणि असं जर बोलले असतील तर माझी म्हणजे त्या न्यायाधीशांना सुद्धा साहेबांना सुद्धा स्वतः त्यांच्यावर कंटेम्पचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे. आणि कुणी त्यांच्यावर तो किंवा काय जी प्रोसेस असेल ती फॉलो करण्यात यावी. पण हे घातक आहे बरं का. ही झुंडशाही आहे. माझा लढाच झुंडशाहीच्या विरोधात आहे. साहेब पत्रकार साहेब तुम्ही मला विचारता मला मी किती सरकातून गेलेलो आहे माझ्या जीवाला माहिती या झुंडशाही संघ लढा देताना. आणि ही झुंडशाही महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांच्या लक्षात मी आणून दिलेली. माझं आता काम माझ्या संपलेलं आहे. मला काही इलेक्शन लढवायचीच नाही. कुणी बळ जरी म्हणले ना भाऊ मला आता लय झालं मला काही इलेक्शन लढवायची नाही प्रेसही घ्यायची नाही मला हे मी सांगतो. काय ती प्रसिद्धी काय कामाची नाही प्रसिद्धी. लोक निम्मे लोक शिव्या देतात सगळ्याला देतात. पंतप्रधान मोदी साहेबाला निम्मे लोक शिव्या देतात. शरद पवाराला शिव्या देतात. शरद पवार साहेबाला शिव्या देतात. उद्धव साहेबाला शिव्या देतात. एकनाथ शिंदे साहेबाला शिव्या देतात. कोण नाही राहिलं या जगात शिव्या द्यायचं. कसं आता मी बरं मला लोक सगळे फुलं हार घालीत होते आणि दुसऱ्या दिवशीपासून जीच माझ्यावर आई माय माझी काढायला लागली काय सांगायचं. असं बरं झालं भाऊ पत्रकार परिषद काय काहीच नाही. जर मला जेलमध्ये टाकलं भाजपची एक सुद्धा सीट द्यायला द्यायची नाही. आता त्यांच्याकडे ह्या कॉन्फिडन्स येतोच करून ते कळत नाही. भाजप त्यांनी असं म्हटलं असतं मला मान्य झालं असतं. भाजपचे शेतीचे धोरणं चुकलेले आहेत. भाजपनी कांद्याची निर्यात बंदी करायला नव्हती पाहिजे हे मला मान्य नाही म्हणून भाजप पाडा. दुधाला भाव दिला नाही म्हणून भाजप पाडा हे मला पटतं ना. मला जेलमध्ये टाकलं म्हणून भाजप पाडा. अरे धंदा काय नेतृत्व काय मुद्द्यावर बोला ना तथ्यावर बोला. मुद्दे आणि तथ्यावर बोललं पाहिजे बस. व्यक्तिगत आता माझ्यावर एवढा आरोप केला मी काय म्हणलो का सगळं त्याचा व्यक्ती आणि अतिशय घाबरट माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो मी त्याला जवळून पाहिलंय याच्यात म्हणजे काय मला सगळं माहिती. ठीक आहे धन्यवाद. गोरपडे गावाचे एक सदस्य आहे त्यांनी जरांगे पाटील विरोधात तक्रार केली वॉरंट जारी केलं. हे सगळं तुमच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स आणि त्यांच्या विरोधात बोलतात याच्यामुळे अनेकांना आता बळ मिळालं का जरांगे पाटील यांचे. नाही माझं तर कसं आहे माहिती आहे का ती झुंडशाही होती आणि कुणी बोलत इतकं सोपं नाही साहेब. झुंडशाहीच्या विरोधात बोलणं एखाद्या याच्या विरोधात बोलणं आणि माझी विनंती माझी मराठा समाजातल्या नेत्यांना सुद्धा विनंती वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे की तुमचे 5 वर्ष जातील एखाद्या दिवस पडता तुम्ही पडा काही फरक नाही पडत पण खरं बोला. सगळ्यांना विनंती आहे. ही एकट्याची मी काय ठेका नाही घेतला मी काय मागता नाही घेतला का बाजारांच्या तिने काय माझं काही घरी येऊन माझं काही पर्टिक्युलर वाकडं केलं नाही नुकसान केलं नाही मी काही ठेका घेतला नाही. पण हे खरं हे मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी बोलायला पाहिजे असं. आणि मराठा नेत्यापेक्षा नेत्याचं कोणी ऐकत नाही त्याचा लोकांना वाटून फायदा आहे बा. सामाजिक जे लोक आहेत मी सांगा ना आमचे एक महाराज इथं नगरमधले डोंगरगंजचे महाराज इथं त्यांनी मागच्या वेळेस याच्यामध्ये त्यांचं नाव घेत नाही आदरणीय आहेत त्यांनी जरांगे पाटलावर
50,000 लोकांचा कार्यक्रम होता, त्यांच्या रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम होता आणि त्यांनी या ठिकाणी या सगळ्या जातीवादावर त्यांनी सगळी टीका केलेली. लोक बोलतायत पण